या भोपळ्याच्या किसाचं मनुके काजू यांचं काय करणार आहेस? तुला माहितीये ह्या भोपळ्याची ना मी खूप हेल्दी अशी रबडी बनवणार आहे गुळ घालून. आणि काजूचं काय करणार आहे बघ. ओके. आज आपण बघणार आहे एकदम भन्नाट कम्माल आणि धम्माल असा उपवासाचा काजू मसाला. तुम्ही जर एखाद्याला खायला दिला, जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत त्याला कळणार नाही की हा उपवासाचा काजू मसाला आहे. असा हा काजू मसाला आज आपण कसा करायचा ते बघणार आहे. उपवासासाठी एक हेल्दी रेसिपी. काजू मसाला करण्यासाठी साहित्य काय काय लागेल बघा. 1 वाटी मी एवढे काजू घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 1 वाटी लाल भोपळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. 1 चमचा एवढी फ्रेश क्रीम घेतलेली आहे. 1.5 चमचा दही फेटून घेतलेला आहे या ठिकाणी मी. त्याच्यानंतर ओल्या खोबऱ्याचा किस लागेल आपल्याला अर्धी पाऊण वाटी. नंतर 10 ते 15 मनुके घेतलेले आहेत आणि 2 वेलची घेतलेले आहेत. पाव चमचा एवढा गूळ आहे. पाव चमचा इथं मी सुंठ पावडर घेतलेली या वाटीमध्ये आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आहे. अर्धा चमचा एवढा आल्याचा किस आहे आणि 1 चमचा मिरचीचा ठेचा आहे. मीडियम तिखट मिरची आहे म्हणून मी जास्त ठेचा घेतलाय थोडा. चवीपुरतं आपल्याला मीठ लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं मी 10 ते 12 केशराच्या काड्या 2-3 चमचे दुधामध्ये भिजवलेले आहेत. ह्या 5 ते 6 तासापर्यंत भिजवल्यात की जेणेकरून ह्याचा जो रंग आहे तो दुधामध्ये असा छान रिलीज झालेला आहे. हळदीच्या ऐवजी भाजीमध्ये छान कलर यावा आणि छान ह्याचा फ्लेवरही येतो म्हणून मी हे दूध बनवलेलं आहे केशराचं. मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी 1 पळी एवढं तेल टाकते. हे तेल टाकून झालं की त्याच्यामध्ये पहिले काजू भाजून घ्यायचेत आपल्याला. हे काजू आधी तेलामध्ये आपण भाजून घेऊयात. काजू 1 मिनिटामध्ये छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. ते मी काढून घेते. आता ह्याच्यामध्ये जातील आपल्या 2 वेलची. या वेलची तळून घ्यायच्या. वेलची तळत आले की त्याच्यामध्ये आपले टाकायचे मनुके. हे छान तळून घ्यायचेत आपल्याला. मनुके छान फुललेले आहेत. हे आपण काढून घेऊयात. हे झालं की लगेच ह्याच्यामध्ये जातील आपल्या भोपळ्याच्या फोडी. त्या भाजून घेऊया आपण 1 मिनिट भरासाठी. एक मिनिट भरासाठी मी हा भोपळा भाजून घेतलेला आहे. बघा छान असा ब्राउनिश कलर आलेला आहे त्याला, गोल्डन ब्राऊन, आणि एकदम मऊ झालेला आहे. हे जसं आपण कांदा टोमॅटो भाजून घेतो ना ग्रेव्हीच्या भाजीला, तसा आपण हा भोपळा घालणार आहे. मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे की हा जो भोपळा आहे तो खाल्लेला चांगला असतो, पौष्टिक आहे आपल्या शरीराला, आणि म्हणून आपण ग्रेव्हीमध्ये हा भोपळा वापरतो. इथं हे काढून घेऊयात आपण. बघा आता ह्या मिक्सर जारमध्ये मी मनुके घेतलेले तळलेले, त्याच्यानंतर वेलची, भोपळा घेतलेला आहे, 8 ते 10 काजू घेतलेले आहेत. तसंच आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण पाऊण वाटी एवढा ओल्या खोबऱ्याचा किस, थोडंसं जिरं, अर्धा चमचा जिरं टाकूयात, आणि थोडी मी या ठिकाणी कोथिंबीर घेतली. हे आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. बघा हा मसाला मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे. एकदम फाईन ह्याची पेस्ट केली आहे. पाव वाटी एवढं पाणी घातलं आणि हे वाटून घेतलेलं आहे. आता त्याच कढईमध्ये मी 2 पळ्या एवढं तेल टाकते. तुम्ही तेलाच्या ऐवजी बटर वापरू शकता, तूप वापरू शकता. पण काय होतं की उपवासाच्या भाजीमध्ये आपण बाकीचे स्पायसेस वापरत नाही आणि त्यामुळे भाजीला कडक चव येत नाही, म्हणून मी इथं शेंग तेलाचा उपयोग केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये जाईल आपलं आलं आणि मिरची. तेल गरम झालं की आलं आणि मिरची टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आलं आणि मिरची थोडं परतलं की
त्याच्यामध्ये जाईल आपली फ्रेश क्रीम. त्याच्यामुळे भाजी छान क्रीमी होते. त्याच्यानंतर आपण थोडंसं फेटून घेतलेलं दही टाकूया त्याच्यामध्ये. कारण आपण टोमॅटो वापरत नाही ना, आपण दह्याचा वापर थोडा जास्त करायचा. 1.5 चमचा एवढं मी दही टाकलेलं आहे आणि हे छान आपण परतून घेऊयात जरा. या दह्याचं आणि क्रीमचं छान ह्याच्यामध्ये तूप, ऑइल रिलीज होतं. एक मिनिट भरासाठी हे परतून झालं की ह्याच्यामध्ये आपण टाकूयात सुंठ पावडर आणि लाल तिखट. ते टाकून झालं की आपला जाईल हा वाटलेला मसाला. मिक्सर जारमध्ये जे आपण वाटून घेतलेला आहे ते टाकूयात. आता आपण हा मसाला छान याच्यामध्ये परतून घेऊयात जरा. कलरही खूप छान आलेला आहे आणि वासही खूप सुंदर येतोय ह्याचा. 1 मिनिट भरासाठी आपण हे परतून 1 मिनिट भरासाठी फास्ट गॅसवर मी हा मसाला परतून घेतलाय. दिसतंय तुम्हाला खूप छान असं ह्याचं ऑइल रिलीज झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जाईल आपलं मीठ आणि गूळ. ते झालं की आपण तळून घेतलेले काजू टाकूयात. काजू टाकून झाले की आपण इथं काय करणार आहे, केशर जे आपण दुधामध्ये भिजत घातलं होतं त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं. डायरेक्ट तसं दूध टाकायचं नाही, तसं दूध टाकलं की फाटतं ते. तर आपण हे ऍड करतो इथं. डायरेक्ट दुधात भिजवलेलं केशर नुसतं टाकायचं नाही, नाहीतर दूध ह्याच्यामध्ये टाकलं की फाटतं. म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी मिक्स केलंय. आता हेही आपण जरा हलवून घेऊया मिक्स करून. आता हे छान मिक्स करून झालं की मी मिक्सर जार विसळून पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकलेलं आहे. हे 1 वाटीभर पूर्ण आपण ह्याच्यामध्ये टाकूयात. आता हे छान आपण उकळू देऊयात. झाकण काढते 10 मिनिटानंतर. कसं ठेवलंय तेही पहा. थोडंसं ओपन होतं. आहा, काय छान आपली काजू मसाल्याची भाजी तयार झालेली आहे. त्याला तरीही छान आली. पण अशा भाज्या करताना ना नेहमी मोठी कढई वापरायची, कारण हे शिजताना बाहेर उडतं. बघा झाकणाला कसं लागलेलं आहे ठेवलेल्या. त्यामुळे मोठी कढई घेतलेली मी या ठिकाणी. मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली काजू मसाल्याची. आता बाजूच्या गॅसवर मी एक कोळसा गरम करायला ठेवलेला आहे. तो मी वाटीमध्ये घेते आणि ती वाटी आपण भाजीमध्ये ठेवूयात. आपल्याला छानसा दम द्यायचा आहे भाजीला. आता याच्यावर तूप टाकूयात आणि पटकन ह्याला कव्हर करून ठेवूया 2 मिनिटासाठी. दोन मिनिटानंतर ही भाजी उतरून मी प्लॅटफॉर्म वरती घेतलेली आहे. बघा आपली भाजी किती छान झालेली आहे. आता आपण ही वाटी काढून घेऊयात. मस्त रसरशीत असा आपला हा काजू मसाला तयार झालेला आहे आणि अगदी कमी वेळामध्ये छान असा हा काजू मसाला. बघा त्याची कन्सिस्टन्सी पण तुम्हाला दिसत असेल, खूप छान झालेली आहे. त्याच्यावर थोडंसं आपण चीज घालूयात. काय दिसतंय भारी हे. थोडी कोथिंबीर टाकूयात.